कारण असं भजन रसिक असलं पाहिजे. कारण आज इथे आल्याच्या नंतर वारकरी संप्रदायाचं या ठिकाणी भजन चालू होतं. आज तुम्ही पहिल्यांदाच हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे डबल बारीचा, आणि हा आम्ही दोन्ही बुवांवर जबाबदारी आहे, त्या रीतीनेच आम्ही पार पाडणार एवढी तुम्हाला दोन्ही बुवांच्या वतीने गॅरंटी देतो. काय टेन्शन घ्यायचं नाही. त्या दिवशी 3 जण होतं, आज 2 जण. त्या दिवशी सकाळी 6:30 वाजता 6:15 वाजता भैरवी घेतलेली आहे, आणि बुवांची एकदम सुंदर बुवांचं भजन आहे, सुंदर बुवांची कॉमेडी आहे, आणि सुंदर बुवा वेगवेगळ्या प्रकारचे आवाज देखील काढतात. संदीप पुजारी बुवांच्या नंतर बुवांचे शिष्य आहेत, आणि संदीप पुजारी बुवांचे त्याच्यानंतर सूरज खांडेकर बुवा आज देवगड तालुक्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भजन रसिक आज खूप सुंदर आहे. कारण आज महिला वर्ग आमच्या भजनात कोण येणार नाही, कारण बुवा काय बोलतो. पण टेन्शन घ्यायचं नाही, आम्ही दोघं बुवा काय बोलायचं नाही, तुमच्या कानापर्यंत हात जाणार नाही. फक्त आता तुम्ही कसा लाडके बहिणी असाल, हा नाही इल्या दो ते 4 दिवसापूर्वी दिलं मी येतले काय टेन्शन नाही. सरकार जोपर्यंत हात औषध येतले, पण आजपर्यंत खायला सरकारने दिलेलं नाही, आणि ह्या सरकारने दिले मग 1,500 तर 1,500 गावले काय टेन्शन घ्यायचं बाबा. तू सांगशील पण नाही हो त्यांच्या 1,500 गेले, असं काय विषय नाही. त्यांचं त्यांना नाव ते काका हो आजोबा नमस्कार भारीच बस टॅरेस त्यांका म्हणजे पिक्चर बघूच त्यांना, पण एसी मध्ये बसायला बघूच बरं. VIP सीट हा असं VIP सीट असतं. बुवा खरं सुंदर आहे बुवांचं. आज भजन देखील होणार, मनोरंजन देखील होणार. काय टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही महिला मंडळ असू दे, नाहीतर अनेक कोणी या ठिकाणी भजन रसिक, तुम्हाला सकाळपर्यंत जायला देणार नाही एवढी गॅरंटी भुवनच्या वतीने देतो आणि माझ्या वतीने देतो. तसा काय विषय नाही. पहिल्यांदाच तुमचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे, त्याच्यामुळे रंगत आणला ह्या आमचा कामा. तसेच आमचे साऊंडवाले दादांनी उत्कृष्ट असं साऊंड या ठिकाणी लावलेलं, एकदा जोरदार साऊंड लावल्यानं खरं बरं वाटतं इथे. म्हणजे भजन गायला पण आम्हाला तेवढं बरं वाटतं. काय वेळेस असा होता की समोरच्या बुवांचा चालू असता आणि मी जाऊन त्या मशीनवर जायत असते, इतकी परिस्थिती डेंजर. खरं म्हणजे ती एक कला, ज्याच्यात 1760 बटणं, जसे 1760 बायका होते तसे 1760 बटणं. त्याच्यामुळे विषय कसं ती बटणं आवडणं, नाडी खैदी आवडू ती त्यांच्या हातात असते. त्याच्यामध्ये इको हा, गेन हा, आली काय मेडीला बराच काय हा इफेक्ट. त्याच्यामुळे आपल्या काय समाधान नाही. असू द्या, भजनाला सुरुवात करते. भजन अक्षर 3 आहेत. भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, आणि न म्हणजे नमावा. भक्तांनी जनार्दनासाठी केलेलं नमन म्हणजे भजन. आणि म्हणूनच आपल्याला हे भजन प्रथमतः भगवंताचं नामस्मरण, आज या सत्यनारायणाच्या चरणी प्रथमतः नामस्मरणाला सुरुवात करतोय, भजन रूपाने भजनाला सुरुवात करतोय. बाकी तुमका नो टेन्शन, गॅरंटी देतोय. हो माणूस आता पुढे मी एवढा केलंय नाही, माणूस पेटा नुकता केलाय तो बघा बरं. आणि हा बावला गावला काय तुमका त्या आमच्या हा हे नरेंद्र मांडवकर त्यांनी हा बावला माझ्या बरोबर टीव्ही पाड्यात बघितलेलं मी भांडवला डबल वाली. हा हेच होते बरोबर, हेच असतं. हा त्याच्यामुळे त्यांनी त्या बघल्याने आणि त्यांना ह्या बावला आवड, आणि माझ्यासारखा बावला आवड. कोणाचो वा भारीचा म्हणजे एकदम माणूस. म्हणजे तुम्ही कॉमेडी बघा तरी आता पुढे सुस्वागतम बघत बघा, मग काय तर बघा काय करतो. आणि परत सदरो लावत घातल्या ना तो हँगरला लटकवल्यासारखं आता तुझं जीव बुजगाव ना कसं असतं. एखाद्या मळ्या बियात खैरे सतीचं मळ ना तो हो सांगतो ना बाबा सतीचं मळ दिलं येतंय, मी याच्या घराकडे येऊन तरी सतीचं मळ हे का असू द्या. भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करते. मनोरंजन 100% होणार, काय टेन्शन नाही.
लवांकुशाचा हलवी पाळणा वनी वाल्मिकी मुनी दैवता
शिवराम निधी गोरुले यांच्याकडून माझ्यासाठी हे 201 रुपयांचं पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. या ठिकाणी सन्माननीय रीतिका साटम आमची बुवा चंदू जाधव बुवांची शिष्या या ठिकाणी खूप लहान आहे आणि ह्या वयामध्ये ती डबलवारी करताय. खरं तुला शुभेच्छा देतो. माझ्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. या ठिकाणी सन्माननीय बुवा रिया मेस्त्री या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याकडून माझ्यासाठी हे 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. या ठिकाणी त्यांना विनंती करतो खुर्चीचा मान राखायला या ठिकाणी या ठिकाणी भजन प्रेमी विराज मांडवकर सन्माननीय विराज मांडवकर यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार.